फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे तर त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्याचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तो FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत तसेच रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन. मी या माध्यमातून ज्या कुटुंबावर जे प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे. माझे सख्खे नातेवाईक ते आहेत आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो, माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं. आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे.